क्रीडा मंडळ आखले आपण वजनगडा दिशेने जायचं आहे. सत्यम क्रीडा मंडळ आखले संघ ब गटामध्ये जे संघ आहेत पुन्हा एकदा त्या सर्व संघांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. असे सर्व संघ वजनगडा दिशेने जातील. काळेश्वरी कळंबसचे सत्यम आकले, कालकी देवी मांडवकरी, आई झोलाई वालोपे, बी आर वेतकोण, काळेश्वरी गाणे मोडकवाडी, विठलाई पिटलेवाडी, सिद्धिविनायक कळकवणे सर्व संघ आपले खेळाडू घेऊन वजन काढकडे चला. परंतु आता पुन्हा एकदा आपण याच सामन्यातला जो दुसऱ्या दिवसातला दुसरा महत्वाचा मॅच या ठिकाणी मैदानामध्ये ऑन आहे ना त्याच्या दृष्टीने बोलतोय. तो मॅच मात्र एक चांगल्या पद्धतीचा सामना या ठिकाणी असेल. कारण एक बाजूस पिंपरी बुद्रुक गावातील या ठिकाणी पाहिला तर जो संघ आहे तो म्हणजे स्टार 11 पिंपरीचा संघ असेल. आणि या ठिकाणी मेन रेड मध्ये जो संघ या ठिकाणी टेरव गावातील अजून एक अशा पद्धतीचा चांगला संघ आपण ज्याच्याकडे वारंवार पाहतो अशा पद्धतीचा टेरव गावातला आणि दसपटीतला एक चांगल्या पद्धतीचा संघ या ठिकाणी जय गणेश टेरवचा हा संघ या ठिकाणी असेल. परंतु हा निर्णय या ठिकाणी पहा एक दिला जातोय कारण जडे पकड करण्यासाठी दाखल झालेला नदीम आहे ना तो देखील मध्यरेषेपर्यंत या ठिकाणी स्पर्श करतोय. तोच मैदानाच्या बाहेर देखील यावेळी जातोय. त्यावेळी 2 गुण आहेत ते पहिले या ठिकाणी प्रारंभीचे याच टेरव संघाला प्राप्त झाले. त्यानंतर हा टेरव संघ मात्र हावी होतोय आणि त्यानंतर पकडी मधला गुण देखील या ठिकाणी प्राप्त करतोय. पकडी मधला गुण देखील यावेळी प्राप्त झालेला असेल. चला ब गटातील सर्व संघ आपण वजनगड्याकडे जायचं आहे. काळेश्वरी कळंबसचे सत्यम आकले, कळकी देवी मांडवकरी, झोलाई बालोपे, बी आर बेतकोंड, काळेश्वरी गाणे मोडकवाडी, विठलाई पिटलेवाडी, सिद्धिविनायक कळकवणे संघ. विनंती असेल वजन काट्याचे कार्यकर्ते ज्या ज्या संघांची वजन झालीत असे नावाचे कार्यकर्ते आमच्यापर्यंत कळवायचे आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पाहायचं आता आक्रमण उजवा मध्यरक्षक खेळाडू या ठिकाणी मध्यरक्षक आहे त्याने चांगल्या पद्धतीचा पकडीचा गुण प्राप्त केला आणि 4-0चा सामना मैदानामध्ये ऑन असताना जर पाहिलं ना तर पहिले 4 गुण कोणाकडे आहेत तर याच पहिलं तर नक्कीच टेरव संघाकडे आहेत. परंतु हा जर स्टार 11 पिंपरी या संघाबद्दल जर सांगायचं झालं तर मला आठवतं की नक्कीच पिंपरी बुद्रुक गावातील एक मानाची चैत्रावली यात्रेची स्पर्धा जिथे सलगच्या 2 ते 3 वर्ष जो संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता तो त्याला आपण अनेक स्पर्धेत सेमीफायनल मध्ये अंतिम फेरीमध्ये देखील पाहिलेला आहे. असा 65 किलोतला एक दबदबा असणारा हाच टेरव गावातील एकंदरीतच जय गणेश टेरवचा संघ या ठिकाणी आपण पाहतो आणि त्या संघातला खऱ्या अर्थाने ज्यांनी उभारी दिले अशा पद्धतीचा हा आयुष साळवी या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच गुरुकुल चिपळूण संघाला रिप्रेझेंट करताना देखील चांगल्या स्पर्धेत आपलं वलय निर्माण केलंय तो खेळाडू या ठिकाणी. इथे मात्र पाहायचं एकंदरीतच दोन्ही खेळाडूंना स्पर्श केला जातोय, लोम दिला जातोय आणि त्या स्वरूपात 4 जे गुण आहेत ते मात्र या ठिकाणी प्राप्त होत आहेत. अर्थातच जय गणेश टेरव तांदेवाडी संघाला ज्या ज्या संघांची वजन झाली तशी यादी आमच्यापर्यंत कळवायची आहे. वजन काट्यावरचे कार्यकर्ते सत्यम आकले संघ तुम्ही दाखल झालाय. तुमचा याच्यानंतर सामना आहे. तुमच्याकरिता पहिला पुकार दिला जातोय. काळेश्वरी कळंबसचे विरुद्ध सत्यम आकले दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार. तदनंतर क्रीडानगरीत या ठिकाणी पाहिलं तर एक राष्ट्रीय खेळाडू दाखल आहे तो म्हणजेच अमरसिंह कश्यप क्रीडानगरीत असेल. विनंती असेल अमर आपण देखील व्यासपीठात यायचं आहे. आपलं देखील जय हनुमान क्रीडा मंडळ कळंबसचे या कबड्डी स्पर्धेत मनापासून स्वागत असेल. अमरसिंह कश्यप आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सत्यम आकले आणि काळेश्वरी कळंबसचे दोन्ही संघ वजन करून घ्यायचं. याच्यानंतर आपला सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार, मध्यंतर झाल्यानंतर दुसरा पुकार आणि त्याच्यानंतर सामना संपल्यानंतर तिसरा पुकार दिला जाईल. दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. काळेश्वरी कळंबसचे सत्यम आकले आणि जे उर्वरित संघ आहेत त्यांनी देखील वजन काट्याकडे जायचं आहे. प्लीज कोऑपरेट करायचं आहे. चांगली स्पर्धा आहे. योग्य नियमावलीची ही स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो त्या स्पर्धेचा एकंदरीत एक देखणा मॅच, एक सुंदर मॅच सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी
आपण पुन्हा एकदा अनुभवतोय आणि तोच अनुभवत असलेला सामना जर इथे पाहिला तर ज्या सामन्यात तेरव संघाने पहिला लोन दिलाय आणि पहिला लोन दिल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज आणि दाखल झालेला हाच या ठिकाणी स्टार 11 पिंपरीचा संघ देखील पाहतोय। हा संघ एक फार महत्वपूर्ण अशा पद्धतीचा इथे मात्र बोनस गुण प्राप्त केला आहे, कारण क्रिकेटमध्ये देखील या संघाने बरे निर्माण केलेला आहे। नक्कीच दबा आहे असाच या ठिकाणी हाच स्टार 11 पिंपरीचा संघ आहे, ज्याचे छोटे खेळाडू आहेत, परंतु आज मात्र पहा कबड्डीच्या पटलावरती देखील जबरदस्त कामगिरी केली आहेत। दोन्ही कोपरक्षक उत्तम आहेत, मध्यरक्षक चांगल्या पद्धतीचे आहेत, सहाय्यक जे खेळाडू आहेत ते देखील एक उत्तम दर्जाचा खेळ करून संपूर्ण जीवनमान कंबस्ते वासियांची या ठिकाणी मन जिंकून घेत आहेत आणि या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। परंतु दाखल झाल्यानंतर नक्की स्वॅक्स करेंगे स्वागत अशा पद्धतीचे या ठिकाणी स्वागत केले जाते। एकंदरीतच एक एक करून या ठिकाणी गुणांचे जे वाढलेले अंक आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न देखील नदीमॅन कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी होते। परंतु ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता नदीम एक जबरदस्त खेळाडू अष्टगोल कामगिरी या ठिकाणी केली आहे, उजवा मध्यरक्षक खेळाडू या पिचची पकड मात्र करतोय। 4-10 एकेकाळी हा सामना 10-0चा होता, परंतु आता या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी आघाडी वाढवली जाते, बिघाडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघांकडून होतोय। याच्यानंतर आपल्याच गावातील एक काळीश्री दोन संघांचा मॅच जरूर या ठिकाणी पाहायला भेटेल आणि जरूर चांगली लढत देखील त्यांची देखील होणार आहे, कारण सत्यम आखले संघ देखील आपण कबड्डीच्या पटलावरती कित्येक वर्ष पाहतो, चांगल्या पद्धतीचा खेळ देखील करतो। त्यांच्या बरोबर या ठिकाणी आव्हान कळमती संघाचं असेल, परंतु याच्यानंतर होणारा सामना आजच्या दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना, ज्याच्याकरिता या ठिकाणी हा दुसरा पुकार असेल। संघ असतील काळेश्वरी कळंबस्ते विरुद्ध या ठिकाणी सत्यम आकले। दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण अशा पद्धतीचा एकंदरीतच केला जातोय, तो म्हणजेच दुसरा पुकार। परंतु कोणतीही स्पर्धा म्हटली, कोणताही कार्यक्रम म्हटलं ना, तर नक्कीच ज्याच्यामध्ये या ठिकाणी देणगीदाते आहेत ना, जे नेहमीच सहाय्य करत असतात प्रत्येक मंडळाला, त्यांचं या ठिकाणी मोलाचं योगदान असतं। अशा पद्धतीचं या स्पर्धेला देखील आम्हाला अनेक देणगीदाते लाभलेले आहेत आणि मी सांगितलं की अनेकांनी आम्हाला सहकार्य केले आणि त्यांच्या जोरावरती या ठिकाणी कालच्या सत्रातील प्रमुख अतिथीगण मान्यवर संतोषजी नलावडे साहेब, जे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आहेत, त्या सरांच्या माध्यमातून रोख रक्कम 7,000 रुपये, त्यानंतर रघुनाथजी भोड साहेबांच्या माध्यमातून 7,025, तर सोमनाथ जनरल स्टोअरचे मालक सोमनाथ सरांच्या माध्यमातून 4,025, बळीरामजी विष्णू आयरे यांच्या माध्यमातून 4,000 रुपये, रवींद्रजी कुलकर्णी यांच्याकडून 4,025, एकनाथजी भोड यांच्याकडून 4,000 रुपये, नानाजी पवार यांच्या माध्यमातून 4,000 रुपये, हरेश शेठ पाटील यांच्याकडून 2,000 रुपये, यश सूर्यवंशी यांच्याकडून 2,000 रुपये, महेशजी पाटणकर यांच्याकडून 1,525, तदनंतर अर्जुनजी मिराशी यांच्याकडून 4,025, तदनंतर अरुण शेठ भोड यांच्याकडून 1,000 रुपये, कल्पेशजी मोरे यांच्याकडून 1,000 रुपये, गुजर सर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर मंगेश शेठ शिंदे यांच्याकडून देखील या ठिकाणी 1,000 रुपये आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी शौर्य सचिन भोड यांच्याकडून 501, मनवा स्वप्नील भुवड या ताईंकडून 1,000 रुपये, राकेश शेठ कदम यांच्याकडून 1,000 रुपये, अरुण शेठ नारायण खापरे यांच्याकडून 500, तदनंतर अनिकेतजी गंभरे यांच्याकडून 500। शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि या टेरव संघ 11 तर स्टार 11 पिंपरी 6, तदनंतर अरुण शेठ खापरे यांच्याकडून 500, तदनंतर अनिकेतजी गंभरे यांच्याकडून 500, कल्पेश शेठ भोड यांच्याकडून 500, मंदारजी खेराडे यांच्याकडून 500, सिकंदरजी शिंदे सर जे नुकतेच दाखल झाले, महाराजा पिल्ले यांच्याकडून 4,000 रुपये, नितीन शेठ भोड यांच्याकडून 2,500, सोमनाथ शेठ पवार यांच्याकडून 2,500, तदनंतर साईनाथ खानावळ यांच्याकडून तर 1,000 रुपये, साई कृपा जनरल स्टोअरचे मालक यांच्याकडून 1,000 रुपये, तदनंतर या ठिकाणी 100, तदनंतर फॅमिली बाजार यांच्या माध्यमातून 500 रुपये, सद्गुरू बेकरी यांच्याकडून 101,
महाडिक सायकल यांच्याकडून 201 रुपये, रियाज केक शॉप यांच्याकडून 250 रुपये, रॉयल चायनीज यांच्याकडून 501 रुपये, तनवीर अरकाटे यांच्याकडून 200 रुपये, अरबाज चिकन यांच्या माध्यमातून 200, अजिंक्य केबल नेटवर्क यांच्याकडून 500, अजित भानुशाली यांच्याकडून 500, ओम प्रवीण शिंदे यांच्याकडून 201 रुपये, न्यू हिरापान पन्ना यांच्या माध्यमातून 500 रुपये, श्रेयाजी सुर्वे यांच्याकडून 101 रुपये, नाना रेडीज दळबटणे यांच्या माध्यमातून 251 रुपये, शिंदे डॉक्टर यांच्या माध्यमातून 500, विशाल माने यांच्याकडून 500 रुपये, अमोल पेडणेकर यांच्याकडून 251 रुपये, सचिनजी शिरपण यांच्याकडून 101 रुपये, फ्रेश पॅक डेअरीच्या माध्यमातून 501 रुपये, त्यानंतर अनंतजी पवार यांच्याकडून 500 रुपये, आय कट सलून शेवटच्या काही मिनिटांचा हा कालावधी 3 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे. फ्रेश पॅक डेअरी यांच्याकडून 501 रुपये, त्यानंतर अनंतजी पवार यांच्याकडून 500, सचिनजी आयकट सलून यांच्याकडून 501 रुपये, सचिनजी तोंडणेकर यांच्याकडून 500 रुपये, चिबेलकर सर यांच्याकडून 500, त्यानंतर साईबाज चिकन यांच्याकडून 500 रुपये, उदयजी भिकाजी पवार यांच्याकडून 1000 रुपये, मुरारजी काणेकर यांच्याकडून 1000 रुपये, गुणाजी मेटकर यांच्याकडून 201 रुपये. मित्रांनो एकदा सर्व देणगीदात्यांकरता एकदा जोरदार टाळ्या होत येतं, कारण ह्या सर्वांनी या मंडळाला एवढ्या चांगल्या पद्धतीची देणगी दिलेली आहे ना, मुलाचं आहे आणि ज्यांच्यावरतीच ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. याच्यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दुसरा पुकार देऊन झालेला असेल. काळेश्वरी कळंबस्ते आणि सत्यम आकले दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज राहायचं आहे. काहीच मिनिटांच्या कालावधीत तिसरा पुकार दिला जाईल, परंतु या ठिकाणी शेवटची 2 मिनिटे आहेत आणि 2 मिनिटांच्या कालावधी असताना तुमच्या माहितीसाठी एक ज्याने खऱ्या अर्थाने आपल्याच कळंबस्ते गावातून कबड्डीला सुरुवात केली आणि पहिली तर एक राष्ट्रीय खेळाडू देखील व्यासपीठावरती दाखल झालाय. काहीच मिनिटांमध्ये आपण त्याच्या सन्मान सत्कारांच्या दिशेने देखील वळणार आहोत. त्याची कामगिरी देखील सांगितली जाईल. मग तो या ठिकाणी किशोरचा या ठिकाणी नॅशनलचा संघ असेल, खेलो इंडियाचा संघ असेल, जिथून देखील ज्याने महाराष्ट्र राज्याला रिप्रेझेंट केलं असाच अमर देखील या ठिकाणी आहे. शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी असेल. सुनीलजी पवार आपण क्रीडानगरीत आहात. आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. सुनीलजी पवार आपल्या देखील स्वागत आहे. पुढील दोन्ही संघ सज्ज राहायचं, कळंबस्ते आणि सत्यम आकले. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ ठिकाणी मोडकवाडी संघ बिहार बेतकोंड आपण खेळायचा आहे, कारण हा चालू सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि चालू सामन्यात